मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आशुतोष नितीनला इव्हेंटबद्दल इन्स्ट्रक्शन्स देत असतो. तेव्हा नितीन वेळेच्या बाबतीमध्ये संजना खूप चोख असल्याचं आशुतोषला सांगतो. तेव्हा ते आहे, परंतु ती फार बोलते असं आशुतोष नितीनला सांगतो. तेव्हा नितीन तिच्या मनामध्ये खूप जेलसी आहे. तिला कामावरून पण काढून टाकलं जाईल. आपल्याला काय मिळालं त्यापेक्षा दुसऱ्याला काय मिळाले याच्याकडे तिचं लक्ष जास्त असतं असं आशुतोषला सांगतो. तर तेव्हा दुसऱ्यांचे जाऊ देत, परंतु अरुंधतीकडे तिचं लक्ष जास्त असतं म्हणून तिला 4 पावले दूरच ठेव. ती एकतर अरुंधतीची चाहडी करते. अशा माणसांशी बोलायला कंटाळा येतो म्हणून मी तिच्याशी बोलतच नाही असं सांगून आशुतोष घरी जाण्यासाठी निघतो. तर तेवढ्यात नितीनला फोनवर ईशा तिथे आल्याचं समजतं. तेव्हा तो आशुतोषला तू इथे थांब, मी तिला आतमध्ये पाठवतो असं सांगतो. तर आशुतोष होकार देतो. तर इकडे अविनाश आप्पांना माणसं व्यवहार करायला लागली तर किती वेगळी वागतात ना असा प्रश्न करतो. तर तेव्हा आप्पा त्याला इलाज नाही असं सांगतात. त्यानंतर अविनाश आप्पांना या घरात आपल्या वागण्या बोलण्याचा कोण काय अर्थ काढेल ते सांगता येत नाही असे बोलतो. तेव्हा बोल, मी काही एक बोलणार नाही असं आप्पा अविनाशला धीर देत सांगतात. तर तेव्हा अविनाश बोलतो, आत्ता घर तुमच्या नावावर आहे, तुमच्यानंतर ते आईच्या नावावर होणार. ऑलरेडी आईचा अर्धा हिस्सा आहे. एक ना एक दिवस तो पण दादाचाच होणार. मला आजकाल आईच्या वागण्याचा प्रचंड राग येत आहे. तिने वहिनीकडून तिचा हिस्सा काढून घेतला. ती खूप विचित्र वागते. ती त्या संजनाच्या आहारी जायला लागली आहे असं समजावतो. तेव्हा ते ऐकून आप्पा अविनाशला मी हताश झालो. संजना ही एक वेगळी प्रवृत्ती आहे. मी तिच्याबद्दल काही बोलणार नाही. वाईट याचंच वाटत आहे की कांचनला अरुंधतीची किंमत कधी कळलीच नाही. आता अरुंधतीच्या सर्व काही मनासारखं होत आहे. ती घर सोडून गेली आणि आपल्या लेकाची दुर्दशा पाहून तिला त्रास होत आहे. अरुंधती आयुष्यभर एकटी राहिलेली हिला चालणार आहे, परंतु ती दुसऱ्या कुणाबरोबर राहिलेली हिला चालणार नाही असं आप्पा अविनाशला सांगतात. तर तेव्हा अविनाश होकार देतो. तेव्हा आप्पा हे सर्व तिला छळतात, परंतु कर्म व्याजासकट परत भेटते. एक ना एक दिवस असा येईल की अरुंधती स्वतः तिच्यासाठी घर खरेदी करेल. तेव्हा मला यांचे चेहरे बघायचे आहे असं आप्पा बोलतात. त्यानंतर अविनाश आप्पांना धीर देत मी तुमच्यासाठी मस्त चहा टाकतो असे बोलतो. तेव्हा त्याला थांबवत तू इथेच राहा, मला आधार वाटतो. मला माहीत आहे हे लोक तुला खूप त्रास देतात, परंतु तू इथेच राहा असं गंभीर होत आप्पा अविनाशला सांगतात. तेव्हा आप्पांचा हात हातात घेत मी या लोकांच्या बोलण्याला भीक घालत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही लाफ्टर क्लब जॉईन करा असं अविनाश विषय बदलवत आप्पांना सांगतो. तर दुसरीकडे आशुतोष ईशाला चहा ऑफर करतो व तू आज अचानक इथे कशी आलीस? अरुंधती तसे काही बोलली नाही असं ईशाला विचारतो. तेव्हा मी अशीच आले म्हणून ईशा सांगते. तेव्हा आशुतोषला खूप विचित्र वाटतं. तेव्हा ईशा मी निघते असं आशुतोषला सांगते. तेव्हा मी तुला सोडवायला येतो, नाहीतर तुझी आई ईशाला का एकटीला पाठवलं म्हणून मला ओरडेल असं बोलतो. त्यानंतर दोघे पण गाडीजवळ येतात. तेव्हा आशुतोष ईशाला गाडीत बसायला सांगतो. तेव्हा ईशा सर तुम्ही व आई लग्न करणार आहात का असा प्रश्न आशुतोषला विचारते. तर आशुतोषला धक्काच बसतो. तेव्हा आशुतोष नकार देतो. तेव्हा तुम्ही त्या दिवशी मग तसे का म्हणालात असा प्रश्न ईशा आशुतोषला करते. त्यावर जे काही झाले ते फक्त माझ्यापुरतेच होते. अरुंधती ते मान्य करणार नाही ते मला फार पूर्वीपासून माहीत आहे. मला तिच्याबाबत सॉफ्ट कॉर्नर आहे. देविका मावशी व तुझी आई खूप चांगल्या मैत्रिणी आहे, कारण त्या एकमेकींना जज करत नाही. मी पण तसाच अरुंधतीचा एक मित्र आहे असं आशुतोष ईशाला समजावतो. तेव्हा ईशा आशुतोषची माफी मागते. तेव्हा डोंट वरी, आय ॲप्रिशिएट दॅट असं आशुतोष सांगतो. तेव्हा ईशा तुम्हाला माझे बाबा आवडत नाही. हल्ली ते बऱ्याच जणांना आवडत नाही. त्यांचे आईवर पूर्वी प्रेम होते आणि आमच्यावर आत्ता पण आहे, परंतु सगळ्यांनी त्यांना व्हिलन करून टाकलं आहे. ते ॲक्सेप्ट करायला मला खूप जड जात आहे. माझे बाबा आनंदात नाही, त्यामुळे ते जास्त विचित्र वागायला लागले आहेत.
तुम्ही आईबरोबर लग्न करावं, मैत्री ठेवावी त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, परंतु मला तिला दुसऱ्याबरोबर पाहताना त्रास होत आहे असं ईशा आशुतोषला सांगते. तर तेव्हा आशुतोष ईशाला, मी तुझ्या बाबांना व्हिलन समजत नाही, मी अरुंधतीच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये नसेल. तुम्ही असाल, मला तिच्या आजूबाजूला राहायला आवडेल, परंतु मी तुमच्या व तिच्यामध्ये कधीच येणार नाही. तुला पण फ्रेंड्स आहेत, तू कधी आईबाबांना फ्रेंड्ससाठी सोडते का? तसाच मी पण अरुंधतीचा एक फ्रेंड आहे. जशी अरुंधती माझी मैत्रीण आहे तशीच तू माझी मैत्रीण होशील का? असं विचारत आशुतोष मैत्रीचा हात ईशापुढे करतो. तर तेव्हा ईशाला अरुंधती व तिच्या मैत्रीचे क्षण डोळ्यासमोर येतात व ती आनंदाने आशुतोषच्या मैत्रीचा लगेच स्वीकार करते. तेव्हा आशुतोष ईशाला, जाता जाता आपण सेलिब्रेशन म्हणून चॉकलेट आईस्क्रीम खाऊयात असं सांगतो. तर ईशा खूपच खुश होत होकार देते. तर इकडे अरुंधती कामावरून देवाची पूजा करत असते. परमेश्वरा या घरात सूर घुमू दे, भांडणे वाद कसलेच आवाज नको अशी प्रार्थना अरुंधती करते. तेवढ्यात ईशा व आशुतोष तिथे येतात. ईशा अरुंधतीला प्रेमाने मिठी मारते. तेव्हा अरुंधती व आशुतोषची नजरानजर होते. तेव्हा अरुंधती ईशाला, काय ग तुम्ही दोघे एकत्र कसे असं विचारते. तर तेव्हा ईशा खुश होत, मी तुला भेटायला आले होते परंतु तू ऑफिसमध्ये नव्हतीस असं सांगते. तेव्हा तू घरी सांगून आलीस का असं अरुंधती विचारते. तेव्हा यशला मेसेज केल्याचं ईशा अरुंधतीला सांगते. तेव्हा मॅडम तुमचे पार्सल मी पोच केले, आता मी निघतो असं आशुतोष बोलतो. तेव्हा अरुंधती त्याला चहासाठी विचारते परंतु आशुतोष नकार देतो. त्यानंतर दोघेही कामाविषयी चर्चा करतात. थोड्या वेळाने आशुतोष तिथून निघून जातो. तर अरुंधती ईशासाठी कॉफी बनवते. तर दुसरीकडे सर्वजण जेवायला बसतात. कांचन अनिरुद्धला प्रवास कसा झाला ते विचारते. तेव्हा एकदम व्यवस्थित असं अनिरुद्ध सांगतो, परंतु संजना त्याला कामाचे काही झाले का असा प्रश्न करते. तेव्हा अनिरुद्ध खूप वैतागतो व ईशा कुठे आहे असं विचारतो. तेव्हा ती अरुंधतीकडे गेली आहे असं संजना सांगते. तेव्हा अनिरुद्ध रागाने, या घरात आता मी एक रूल बनवणार आहे, जेवणाच्या वेळी सगळे घरी पाहिजे असं सांगू लागतो. तर अविनाश त्याला, ईशा वहिनीच्या घरूनच जेवण करून येणार आहे असं सांगतो. तर तेव्हा अनिरुद्ध अजूनच चिडतो व आता ईशा उशिरा आलेली अरुंधतीला चालतं का असा प्रश्न करतो. तेव्हा यश, मी तिला आणायला जाईल असं सांगतो. तेव्हा संजना व कांचन अरुंधतीच्या नावाने बोटे मोडतात. तेव्हा आप्पा विषय बदलवत यशला अरुंधतीचा अल्बम कधी लॉन्च होणार आहे असं विचारतात. तेव्हा संजना, हा मी ऑर्गनाईज केलेला पहिला इव्हेंट आहे, तुम्ही सगळ्यांनी यायचं असं खुश होत सांगते. तेव्हा आप्पा, मी नक्की येणार असं बोलतात. तर संजना, थँक्यू आप्पा असं आनंदाने बोलते. तेव्हा आप्पा, तुझ्यासाठी नाही तर माझ्या मुलीचे गाणे जगासमोर पहिल्यांदा येत आहे त्यासाठी मी येतोय, मी तिला शाबासकी द्यायला येणार, तू गैरसमज नको करूस असं आप्पा संजनाचा माज उतरवत बोलतात. तेव्हा यश आप्पांना, तुमच्या नातवाने कंपोज केलेलं गाणं ऐकायला पण या असं सांगतो. तेव्हा यशगंधार, मी येणारच असं आप्पा बोलतात. तर यश, लव यू पीटर असं बोलतो. तेव्हा सर्वजण वैतागतात. तर अनिरुद्ध, कांचन व अभि, आम्ही येणार नाही असं बोलतात. तर तेव्हा आप्पा, अतिउत्तम, मला सगळ्यात जास्त आनंद याचाच झाला कारण अरुंधतीची वाईट चितणारी माणसं मला तिथे नकोच आहे असा डायलॉग मारतात. पुढील भागामध्ये अनघा संजनाला आता प्रत्येकाचे कामं ज्याने त्यानेच करायचे अशी धमकी देते. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.